नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या भारत मिनिस्टर ऑफ रेल्वेजमध्ये या ठिकाणी ग्रुप डी पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो एक नवीन नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात आणि ही नोटिफिकेशनसुद्धा पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, गव्हर्नमेंट इंडिया यांच्या मार्फत मिनिस्टर ऑफ रेल्वेजमध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो एक नोटिफिकेशन आहेत की या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट लेवल 1 म्हणजे या ठिकाणी 7th CPC मॅट्रिक्स पे स्केल असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी जाहिरात होती ती ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला लास्ट डेट होती ती 22/2/2025 होती. ती या ठिकाणी कॅन्सल करून 1/3/2025 या ठिकाणी 23:59 म्हणजे 11:59 तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. त्याचबरोबर पेमेंट क्लोजिंग असणार आहे. तुम्हाला पूर्वी होतं 24/2/25 पूर्वी क्लोजिंग होतं, ते आता 3/3/2025 तुम्ही या ठिकाणी पेमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मॉडिफाय ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी 25/2/25 ते 6/3 तुम्ही करू शकता. आता मित्रांनो तुम्हाला मॉडिफाय हे 4/3/25 ते 13/3/2025 तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये मॉडिफाय करू शकता. ओके, तर मित्रांनो आता आपण संपूर्ण जी जाहिरात आहेत ती या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रुप डी ची या ठिकाणी ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टार्ट डेट आहे ती कळलेली आहेत आणि एंड डेट आहे ती मित्रांनो 1 तारीख कळलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वेकन्सी असणार आहेत 32,438 वेकन्सी असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहे 18,000 प्लस तुमचं या ठिकाणी जे काही ॲडव्हान्स पेमेंट एक्स्ट्रा असतं किंवा जे अलाउन्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. एज असणार आहे मित्रांनो एज 1/1/2025 रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहेत. मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल कॅन्डिडेट असणार आहेत ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर एज असणार मित्रांनो पूर्वी एज होतं 18 ते 33 वर्ष होतं, मात्र कोविडमुळे या ठिकाणी तुम्हाला 18 ते 36 वर्षे 3 वर्षाचं सर्वांना सवलत मिळालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 5 वर्षे सवलत आहेत आणि OBC नॉन क्रिमिनल असाल तर 3 वर्षे सवलत तुम्हाला मिळालेली आहे. त्याचबरोबर बर्थ डेटनुसार जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो ओपन EWS कॅटेगरीसाठी 2/1/89 ते विद्यार्थी 1/1/2007 तुम्ही अप्लाय करू शकता. OBC साठी मित्रांनो 2/1/86 ते 1/1/7 तुम्ही अप्लाय करू शकत होता आणि SC ST साठी आता 2/1/1984 ते 1/1/2007 तुम्ही अप्लाय करू शकत होता. यामध्ये मित्रांनो तुमचं एज्युकेशन असणार मित्रांनो तुम्हाला फक्त 10वी किंवा ITI पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार असाल. त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम फी असणार आहे मित्रांनो तुम्हाला एक्झाम फी ही ओपन EWS आणि OBC जेन कॅन्डिडेटसाठी मित्रांनो 500 रुपये फी असणार आहेत. फी मित्रांनो रिफंडेबल फी या ठिकाणी तुमची असणार आहे. तर ही मित्रांनो 500 रुपये फी आहेत. यामध्ये तुमच्या या ठिकाणी जर तुम्ही क्वालिफाईड नाही झाला तर या ठिकाणी 400 रुपये रिफंड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत, जे की तुम्ही फॉर्म भरते तुम्ही बँक डिटेल टाकले त्या बँक डिटेलमध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर 250 रुपये फी असणार आहेत. 250 ही हँडिकॅपसाठी ऑल फिमेल एक्सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर आणि SC STच्या कॅन्डिडेटसाठी तुम्ही या ठिकाणी 250 रुपये फी असणार आहेत. त्याचबरोबर 250 रुपये ही नॉन रिफंडेबल फी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्ही डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. ओके मित्रांनो, रिक्रुटमेंट प्रोसेस जर निवड प्रक्रिया असणार आहेत. तुमची कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी PET होणार आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल तुमचं होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत. 90 मिनिटं वेळ असणार आहेत. जनरल सायन्स 25 प्रश्न, मॅथमॅटिक्स 25 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग 30 प्रश्न आणि अवेअरनेससाठी 20 अशी 100 मार्काची तुमची एक्झाम होणार आहेत. 90 मिनिटं वेळ असणार आहेत. हँडिकॅपसाठी 120 मिनिटं वेळ असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी PET असणार आहेत. PET मध्ये या ठिकाणी मेल कॅन्डिडेटसाठी 35 किलो वजन घेऊन 100 मीटर 2 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे आणि 1000 मीटर अंतर हे 4 मिनिटं 15 सेकंदामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी पूर्ण करायचं आहे. तर फिमेलसाठी मित्रांनो 20 किलो वजन घेऊन हे 100 मीटर अंतर हे 2 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे आणि 1000 मीटर हे 5 मिनिटं 40 सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी फिमेलसाठी पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी जे कॉम्प्युटर बेस एक्झाम झाली, DV झालं आणि त्याच्यानंतर मेडिकल होणार आहे, जे की मेडिकल हे तुमचे PETचं सिलेक्शन प्रोसेस म्हणजे क्वालिफाईड फक्त एक तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की मेडिकलसुद्धा तुमचं घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला भारतातील विविध जे RRBचे झोन असतात त्या झोन वाईज तुम्हाला या ठिकाणी जागा देण्यात आल्या आहेत.
जे की तुम्हाला ज्या झोनमध्ये अप्लाय करायचं आहे त्या झोनमध्ये तुम्हाला जागा बघून तुम्हाला अप्लाय करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही जर वेस्टर्न मुंबईमधून म्हणजे अहमदाबाद सेंटरसाठी ही या ठिकाणी वेकन्सी आहेत, त्याचबरोबर मुंबई सेंटरसाठी या ठिकाणी सेपरेट वेकन्सी तुम्हाला द्यायला आलेली आहे। यामध्ये मित्रांनो जी आता ही वेकन्सी बघत असाल, यामध्ये मुंबई सेंट्रल म्हणजे जी मुंबईची महाराष्ट्रातून असाल त्या ठिकाणी हा जवळचा सेंटर आहेत। यामध्ये 3244 जागा असणार आहेत। UR साठी 1395, SC साठी 480, ST साठी 257, OBC 845, EWS 267 जागा असणार आहेत। एक्स सर्व्हिसमॅनसाठी 650 जागा असणार आहेत। त्याचबरोबर हँडिकॅपसाठी सुद्धा वेगवेगळ्या जागा तुम्हाला ठिकाणी देण्यात आली, तुम्ही चेकआउट करू शकता। ओके, तर ही तुम्ही मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंटमध्ये या ठिकाणी जी जाहिरात होती ती म्हणजे व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।